Hello everyone, welcome back to Unlock PCMB Academy, and today we are going to discuss the last part of the elementary canal, that is the large intestine, and this is lecture number 7. Previously we discussed about small intestine, stomach and mouth, teeth, everything. So those students who are new to this channel, then आप पहले जाके previous video देख लो. ठीक है, ऑलरेडी अपलोडेड है. आज हम स्टार्ट करने वाले हैं लार्ज इंटेस्टाइन को डिटेल में देखेंगे. एग्जैक्टली लार्ज इंटेस्टाइन है क्या. ठीक है, सो लार्ज इंटेस्टाइन, yeah. So large intestine, why we called it as large intestine? Because उसका डायमीटर एज कम्पेयर टू स्मॉल इंटेस्टाइन बड़ा रहता है. ठीक है, स्मॉल इंटेस्टाइन का डायमीटर छोटा रहता बट लेंथ बडी रहती. बट इन केस ऑफ द लार्ज इंटेस्टाइन याचं काय असतं, वायडर असतं. वायडर म्हणजे याचा डायमीटर जो आहे तो मोठा असतो आणि त्याची लेंथ कमी असते. म्हणजे ॲज कम्पेअर टू स्मॉल इंटेस्टाइन लेंथ याची आपल्याला कमी पाहायला मिळते. ठीक आहे, एक्सटेंड फ्रॉम इलिओकल जंक्शन टू ॲनस. सो व्हॉट एक्झॅक्टली द इलिओकल जंक्शन? आपण पाहिलं होतं की जे कोणतं स्मॉल इंटेस्टाइन आहे, स्मॉल इंटेस्टाइन जेव्हा ओपन होतं कशामध्ये, स्मॉल इंटेस्टाइन जेव्हा ओपन होतं लार्ज इंटेस्टाइनमध्ये थ्रू इलिओकल जंक्शन, इलिओकल वाल्व आपण ज्याला म्हणतो, तिथून ते ओपन केले जातं, जे या इथे प्रेझेंट असते. ठीक आहे, तर इथून ओपनिंग स्टार्ट होते. कशाची? इथून ओपनिंग स्टार्ट होते लार्ज इंटेस्टाइनची. त्यानंतर एक्सटेंड फ्रॉम इलिओकल जंक्शन टू ॲनस. मेन पार्ट आहे, फर्स्ट पार्ट इज केकम विथ अपेंडिक्स ऑब्विसली, कोलॉन, असेंडिंग, ट्रान्सफर, डिसेंडिंग कोलॉन यामध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर सिग्मॉइड कोलॉन सुद्धा असतं आणि रेक्टम. लास्ट पार्ट इज द रेक्टम अँड देन ॲनस. सो इथं कुठल्याही प्रकारचे विलाय प्रेझेंट नसतात. नो विलाय फाउंड इन द लार्ज इंटेस्टाइन. इनर सरफेस स्मूथ पाहायला मिळतो. मेन फंक्शन आहे ॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर अँड इलेक्ट्रोलाइट अँड फॉर्मेशन ऑफ स्टोरेज अँड इजेशन ऑफ फिके. म्हणजे जे कोणतं वेस्ट प्रोडक्ट बनलेलं आहे त्याला शरीराच्या बाहेर टाकण्याचं काम कुणाचं असतं, तर ते असतं लार्ज इंटेस्टाइनचं. आता आपण पाहूया नेमकं लार्ज इंटेस्टाइनचे. जस्ट लाईक हे पाहू शकता तुम्ही, केकम फर्स्ट पार्ट आहे, पाऊच लाईक स्ट्रक्चर असतं, इथं अपेंडिक्स प्रेझेंट असतो. त्यानंतर असेंडिंग कोलॉन, जे वरच्या साईडला कोलॉन जाते त्याला असेंडिंग कोलॉन म्हणतात. त्यानंतर जे आडवं कोलॉन असतं, ट्रान्सवर्स कोलॉन ज्याला म्हणतो, आणि नंतर डिसेंडिंग कोलॉन, जे खालच्या साईडला वेस्ट प्रोडक्ट्सला घेऊन जातं. ठीक आहे, आणि रेक्टम. ठीक आहे, आणि एकदम लास्ट पार्ट इज द ॲनस, जिथून वेस्ट प्रोडक्ट बाहेर पडतं. ठीक आहे, आता यानंतर आपल्याला पाहायचे की स्पेशल फीचर काय आहेत लार्ज इंटेस्टाइनचे. ठीक आहे, सो द फर्स्ट फीचर इज द हॉस्ट्रा. तर हे सॅक लाईक स्ट्रक्चर असतं. तुम्ही या डायग्राम मध्ये पाहू शकता, सॅक लाईक स्ट्रक्चर जे दिसते, हे जे स्ट्रक्चर बल्ज झालेलं स्ट्रक्चर त्याला आपण म्हणतो हॉस्ट्रा. दिस इज सॅक लाईक पाऊच फॉर्म ड्यू टू द अनइवन कॉन्ट्रॅक्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ लॉन्जिट्युडनल मसल. लॉन्जिट्युडनल मसलचं अनइवन जेव्हा कॉन्ट्रॅक्शन होतं तेव्हा ते अशा प्रकारे स्ट्रक्चर फॉर्म करतं, ज्याला आपण म्हणतो हॉस्ट्रा. नेक्स्ट आहे टीनिए कोलाय. आता हे काय, 3 लॉन्जिट्युडनल बॉन्ड ऑफ स्मूथ मसल. इथं पाहू शकता तुम्ही, लॉन्जिट्युडनल बॉन्ड असतात स्मूथ मसलचे. टीनिया लिब्रा, टीनिया ओमनिटॅलाइस, टीनिया मिझोकुलिया, हे दे हेल्प इन द हॉस्टल फॉर्मेशन. जे म्हणजे हे हॉस्टल फॉर्मेशनला काय करतात, मदत करतात, बनण्यासाठी मदत करतात. नेक्स्ट आहे एपिप्लॉइक अपेंडेज, त्यालाच आपण म्हणतो ओमनिटल अपेंडेज ज्याला आपण म्हणतो, जे असं ॲपेरन्स देतं जस्ट लाईक दिस. हे जे आहे, हे जे स्ट्रक्चर आहे कशावरती, लार्ज इंटेस्टाइनवरती. तर हे कशामुळं आहे, तर ते आहे इपिप्लॉइक अपेंडेजेसमुळे. दिस इज स्मॉल फॅट फिल्ड पाऊच असतात, ज्यामध्ये फॅट फिल केलं जातं ऑन द आउटर सरफेस. आणि रिच इन गॉबलेट सेल, इथं आपल्याला गॉबलेट सेल लार्ज इंटेस्टाइनमध्ये पाहायला मिळतात. आणि मोस्ट इम्पॉर्टंट द फंक्शन ऑफ गॉबलेट सेल, की ते म्युकस सिक्रेट करतात. ठीक आहे, फॉर द लुब्रिकेशन ऑफ फूड और फॉर द लुब्रिकेशन ऑफ द वेस्ट प्रोडक्ट, जे कोणतं लार्ज इंटेस्टाइन मध्ये बनलेलं आहे. नाऊ लेट्स डिस्कस अबाउट द वॉल ऑफ लार्ज इंटेस्टाइन. आता आपण नॉर्मल पाहिले की लार्ज इंटेस्टाइनचे पार्ट्स काय आहेत काय नाही. आता आपल्याला पाहिजे की नेमकं लार्ज इंटेस्टाइन मध्ये कशा प्रकारे वॉल प्रेझेंट आहे. एक मिनिट, कशा प्रकारे वॉल प्रेझेंट आहे. ठीक आहे, okay, so there are four walls, sorry. First is the mucosa, second submucosa, third one is the muscularis and the last is the serosa. ठीक आहे, लास्ट सिरोसा हे आउटर मोस्ट कवरिंग आहे आणि इनर मोस्ट कवरिंगला आपण म्हणतो म्युकोसा. इपिथिलियम इथं असतं, सिंगल लेअर ऑफ कॉलमनार इपिथिलियम. आणि हा क्वेश्चन बऱ्याचदा एक्झाम मध्ये येतो की कुठल्या प्रकारचे इपिथिलियम प्रेझेंट असतं, तर तुमचा आन्सर असलं पाहिजे कॉलमनार इपिथिलियम प्रेझेंट असतात. कशामध्ये, लार्ज इंटेस्टाइन मध्ये, विथ न्यूमरस गॉबलेट सेल. गॉबलेट सेल म्हणलं की काय सिक्रेट करणार, ते सिक्रेट करणार
म्युकस. इथं कुठल्याही प्रकारचे विलाय प्रेझेंट नसतात. मेनी स्ट्रेट ट्युब्युलर ग्लँड्स कॉल्ड क्रिप्ट ऑफ लेबरकन प्रेझेंट. इथं ग्लँड्स प्रेझेंट असतात, ट्युब्युलर ग्लँड, ज्याला आपण म्हणतो क्रिप्ट ऑफ लेबरकन. ठीक आहे. नेक्स्ट आहे लॅमिना प्रॉप्रिया. काय? लूज कनेक्टिव्ह टिश्यूचा लेअर असतो विथ इम्युनोसेल माल्ट, MALT. इथं माल्ट प्रेझेंट असतात, ते कुठं? लॅमिना प्रॉप्रियामध्ये, जे की इम्युनोसेल आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवा. मस्कुलारिस म्युकोसी काय असतं? थिन लेअर ऑफ स्मूथ मसल. त्याचबरोबर ते इथं स्मूथ मसल सुद्धा प्रेझेंट असतात, ज्याला आपण म्हणतो मस्कुलारिस म्युकोसी. नेक्स्ट लेअर आहे सबम्युकोसा. सबम्युकोसा बनलेला आहे डेन्स कनेक्टिव्ह टिश्यूनी अँड इट कंटेन ब्लड वेसल, लिम्फ वेसल, नर्व अँड सबम्युकोसल ग्लँड इथं प्रेझेंट असतात. आणि त्याचबरोबर ऑब्व्हियसली म्युकस सिक्रेशन सुद्धा. सबम्युकसल याला आपण म्हणतो मिझनस प्लेक्सस. प्रेझेंट इयर इथं प्रेझेंट असतं मिझनर प्लेक्सस. इट कंट्रोल सिक्रेशन अँड लोकल ब्लड फ्लो. त्याचं काय काम आहे? हे सिक्रेशनला कंट्रोल करतं आणि त्याचबरोबर ती ब्लड फ्लोला सुद्धा कंट्रोल करण्याचं काम करतं. नाऊ थर्ड लेअर इज द मस्कुलारिस. मस्कुलारिस काय आहे? थिकेस्ट लेअर आहे, ज्याला एक्सटर्ना सुद्धा म्हणतात. मस्कुलारिस काय? थिकेस्ट लेअर. थिकेस्ट म्हणजे जाडसर लेअर आहे. यामध्ये दोन प्रकारचे लेअर प्रेझेंट असतात, जे आतल्या साईडला इन्नर सर्क्युलर, आउटर लॉन्जिट्युडनल. त्यानंतर इथं ऑर्बच, त्यालाच आपण मिंटेरिक प्लेक्सस असं म्हणतो. हे कुठं प्रेझेंट असतात? तर हे प्रेझेंट असतात मस्कुलारिस मध्ये. ठीक आहे. कुठं प्रेझेंट असतात? तर हे प्रेझेंट असतात मस्कुलारिस मध्ये. आणि लाईज बिटवीन टू लेयर्स. यांचं नेमकं कुठं? हे जर इन्नर सर्क्युलर लेअर असेल मसलचं आणि आउटर लॉन्जिट्युडनल लेअर असेल, इन्नर सर्क्युलर, आउटर लॉन्जिट्युडनल, तर या दोघांच्या मध्ये प्रेझेंट असतात काय? ऑर्बच, मिझेंट्रिक प्लेक्सस. ठीक आहे. पेरिस्टाल्सिस सेगमेंटेशन करतात, मोटिलिटी कंट्रोल करण्याचं काम याचं असतं. अँड इट रिस्पॉन्सिबल फॉर द पेरिस्टाल्सिस, हॉस्ट्रल मुवमेंट अँड मास मुवमेंट. हॉस्ट्रल मुवमेंट म्हणजे काय? जे आपण हे स्ट्रक्चर पाहिलं. कोणतं स्ट्रक्चर? हे जे आपण स्ट्रक्चर पाहिलं सॅक लाईक पाऊच जे पाहिले, तर याची मुवमेंटला कंट्रोल करण्याचं काम कोण करतं? तर ते करतं ऑर्बच मिंटेरिक प्लेक्सस. ठीक आहे. नेक्स्ट आहे फोर्थ लेअर अँड द आउटर मोस्ट कवरिंग ऑफ द लार्ज इंटेस्टाइन, दॅट इज द सिरोसा. दिस इज द आउटर मोस्ट कवरिंग इन मोस्ट पार्ट कवर्ड बाय द सिरोसा विजरल पेरिटिनियम. बऱ्याच वेळा मोस्ट पार्ट मध्ये काय कवर्ड केलं जातं? हे कशाने? सिरोसा विजरल पेरिटोनियमने. इन रेट्रोपेरिटोनियल पार्ट असेंडिंग अँड डिसेंडिंग कोलन आउटर मोस्ट लेअर इज ॲडव्हेंटिशिया. कधी कुठं कुठं पहा, असेंडिंग डिसेंडिंग मध्ये आउटर मोस्ट लेअर जी आहे ते ॲडव्हेंटिशिया आपल्याला पाहायला मिळते. मोड ऑफ अरिओलर कनेक्टिव्ह टिश्यू विथ मिझोथिलियम इन सिरोसा. मिझोथिलियमनी ही बनलेलं असतं अरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू. एक्झॅक्टली आपण जेव्हा टिश्यू टॉपिक शिकू तेव्हा एक्झॅक्टली नेमकं काय काय आहे अरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू, लूज कनेक्टिव्ह टिश्यू, त्यानंतर सर्व प्रकारचे सेल, कॉलमनार, क्युबॉइड, सगळ्या काही गोष्टी आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. आता मोस्ट इम्पॉर्टंटली आपल्याला जाणून घ्यायचे की नेमकं फंक्शन काय आहे कशाचं? लार्ज इंटेस्टाईनचं. सो द मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ लार्ज इंटेस्टाईन इज इट ॲब्झॉर्ब वॉटर, साल्ट, Na+Cl-, त्यानंतर some vitamins K, B complex and it produce gut flora. मेन फंक्शन आहे वॉटर ॲब्झॉर्प्शन. सर्वात जास्त वॉटर ॲब्झॉर्ब केलं जातं कुठं? तर ते केलं जातं लार्ज इंटेस्टाईनमध्ये. बॅक्टेरियल ॲक्शन अँड अनडायजेस्टेड फूड, फर्मेंटेशन अँड विटॅमिन सिंथेसिस इथं होतं. इट फॉर्म, स्टोर अँड एक्सपेल फिकेस. तुमच्या अकॉर्डिंगली प्रोनाऊन्स करा. म्हणजे वेस्ट प्रोडक्टला स्टोअर करतं कुठं? रेक्टममध्ये होतं ते. नंतर व्हॉलंटरी मुवमेंट्स थ्रू बाहेर पडतात वेस्ट प्रोडक्ट. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट द लार्ज इंटेस्टाईन. अँड नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की एक्झॅक्टली वॉल काय आहेत. म्हणजे नेमकं एलिमेंटरी कॅनलचे हे जे वॉल आपण प्रत्येक वेळेस डिस्कस करत आलो, म्युकोसा, सबम्युकोसा, मस्कुलारिस, सिरोसा, एक्झॅक्टली डिटेलमध्ये पाहणार आहोत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत सुद्धा पोहोचवा. ठीक आहे. आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नोट्स प्रॉपर बनवा. दिस इज ओव्हरऑल सर्व सर्व काही गोष्टी मी एकाच ठिकाणी एकाच स्लाईडवरती घेऊन आलेले, म्हणजे जेणेकरून तुम्हाला इझी नॉर्मल नोट्स बनवायला
इझी जाईल. ठीक आहे, नोट्स बनवायला इझी जाईल. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.